रोज रोज तीच चपाती आणि तीच भाजी खाऊन कंटाळा आला आहे आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि पोरं पण आवडीने खातील। काही वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात तयार होते। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम हे गव्हाचं पीठ घेतले आहे। तर हे पीठ 3 वाटी आहे आणि यामध्ये 1 वाटी रवा घालूयात। याच वाटीने मी गव्हाचं पीठ मोजून घेतले होते। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडा ओवा आणि जिरा हातावर चोळून घालूयात। चिमूटभर हळद आणि अर्धी वाटी तेल घालूयात। ज्या वाटीनी गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी तेल घेतलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊ। हे बघा, असा लाडू वळता आलं की आपलं मोहन परफेक्ट आहे असं समजायचं। यामुळे बट्टी छान क्रिस्पी होतात। यामध्ये याच वाटीनी 1 वाटी पाणी घातले आहे आणि यामध्ये आणखी पाणी लागेल तर आणखी 1 वाटी पाणी मी इथे घेतले आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे मळलेले पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 2 वाट्या पाण्यामधून इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे। 10 मिनिटांनंतर हे पहा, या कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा। या प्रकारे त्यामध्ये 3 छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या। तर हे पहा, या पुऱ्यांना मध्ये या प्रकारे तेल लावायचे आणि पॅक करायचं। आपण पुरण भरतो ना, अगदी तसंच हे भरून घ्यायचं। हलक्या हातानेच गोल करून घ्यायचे, जास्त दाबायचं नाही। आणखीन एक बनवून दाखवते। एक छोटा कणकेचा गोळा घ्यायचा, त्यामध्ये 3 गोळे तयार करायचे आणि त्या गोळ्यांचे 3 पुऱ्या बनवायचे आणि तेल लावून भरून घ्यायचं। याच प्रकारे आपण सगळ्या पिठाचे असे या प्रकारे गोळे बनवून घेणार आहोत। हलक्या हातानेच गोल करून घ्यायचे, जास्त दाबायचं नाही। तर हे पहा, मी सगळ्या पिठांचे गोळे बनवून घेतले आहे। आता ही अशी चाळण घ्यायची आहे। याला आतून तेल लावून घेऊ आणि यामध्ये हे गोळे ठेवायचे। हे मी गॅसवर कढई ठेवली आहे। यामध्ये पाणी घातले होते। पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता यामध्ये ही चाळण ठेवू आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटं वाफवून घेऊ। तर हे पहा, 15 मिनिटांनंतर आपण पाहतोय। तर कट करून पाहूया आतून शिजले की नाही। तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी काय करतात, बट्टी न वाफवता डायरेक्ट आप्पे पात्रात भाजायला ठेवतात, त्यामुळे बट्टी आतून शिजत नाही। तुम्हाला या बट्टी तळायच्या नसतील तर तुम्ही हे अशा पण खाऊ शकता, नाहीतर या स्टेपला आप्पे पात्रात थोडं तेल घालून भाजून घेऊ शकता। तर पहा, आतून छान शिजले आहे। यामध्ये आपण सोडा वगैरे काही नाही घातले तरी सुद्धा बट्टी खूप हलके झाले आहे। खूप छान लागते। आपण या बट्टी तळून घेणार आहोत। तर हे गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते आणि हे बट्टे आता तळून घेऊया। तर हे पहा, थोडा गोल्डन कलर आला की बाहेर काढून घ्यायच्या। बट्टी आतून किती छान तयार झाले आहे। या बट्टी सगळ्या तोडून घेऊ आणि यामध्ये आपण नेहमीचं वरण बनवतो ना, तोच वरण मी आधीच बनवून घेतले होते ते घालूयात आणि भरपूर असं तूप घाला। तोंडी लावायला कांद्याची चटणी किंवा लसणाची चटणी किंवा हिरवी मिरची तळून घ्या
खूप टेस्टी बनते. काहीतरी वेगळं बनवायचे आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.